स्पष्टता असं आहे की आता मी घोषणा केलेली आहे, त्यामुळे त्याबद्दल कोणाचे मनात संभ्रम नाही। काही लोक वेगवेगळ्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करतात। कोणी म्हणतं राष्ट्रीयकृत बँकेची होणार नाही, कोणी म्हणतं जिल्हा बँकेची होणार नाही, कोणी म्हणतं या सोसायटीची होणार नाही, कोणी म्हणतं त्याची होणार नाही। आम्ही 2 लाखापर्यंत कुठलीही बँक असो, ज्यांना पीक कर्ज द्यायचा अधिकार आहे अशा कोणीही दिलेलं पीक कर्ज हे आम्ही त्या ठिकाणी माफ करणार आहोत। केवळ आमचा प्रयत्न हा आहे, माफी शेतकऱ्याला द्यायची आहे, बँकेला नाही। त्यामुळे शेतकऱ्याला फायदा झाला पाहिजे याकरता त्याच्यावर आम्ही वर्किंग करतो आहोत। आम्ही यापूर्वीच सांगितलेलं आहे की 30 जूनच्या आधी आपण कर्जमाफी करणार आहोत। त्यामुळे आता बजेटमध्ये ती आली असल्यामुळे आता पुढच्या कारवाईला सुरू होईल। कमिटी याच्यावर काम करते, कमिटी बाकी सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगेल। एवढंच सांगतो, जुन्या कुठल्याही कर्जमाफीपेक्षा चांगली ही कर्जमाफी असेल। मित्रांनो, आपण मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य ऐकलं असेल। मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अशी कुठलीही बँक असो किंवा अशी कुठलीही संस्था असो ज्यांना शासनाच्या माध्यमातून कुठल्याही शेतकऱ्याला कर्ज देण्याचा अधिकार आहे, अशा कोणत्याही शेतकऱ्याचं मित्रांनो कर्ज माफ होणार आहे 2 लाख रुपयापर्यंत। त्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। पण मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अतिशय 3 महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील हजारो शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित राहू शकतात। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा मित्रांनो की असे शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी कर्ज भरलं जूनमध्ये, म्हणजे नवीन कर्ज घेतलं पहिलं कर्ज भरून, आणि हे शेतकरी आधी थकीत होते। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितले की सप्टेंबर 2025 ही डेडलाईन आहे। सप्टेंबर 2025च्या आधी ज्यांनी जे लोक थकीत होते त्यांची कर्जमाफी होणार आहे। सो ज्यांनी जूनमध्ये मित्रांनो कर्ज घेतलंय ते सप्टेंबर 2025 मध्ये थकीत राहणार नाहीत, ते रेग्युलरमध्ये येणार आहेत आणि त्यांचं कर्ज मित्रांनो डेडलाईन संपल्यामुळं कर्जमाफीत ते शेतकरी येणार नाहीत। त्यानंतर दुसरा मुद्दा मित्रांनो की असे शेतकरी ज्यांनी म्हणजे जे आधी थकीत होते पण ज्यांना पैसे भरून कर्ज भरलं, ते मित्रांनो धड थकीत पण राहणार नाहीत आणि पहिल्यांदा ते थकीत असल्यामुळं मित्रांनो त्यांना प्रोत्साहनपर अनुदान देखील भेटणार नाही। म्हणजे त्यांना कर्जमाफीचा देखील लाभ भेटणार नाही आणि प्रोत्साहनपर अनुदान जे भेटणार आहे 50,000 रुपये, ते देखील या शेतकऱ्यांना भेटणार नाही। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो की आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितले की जून 2026 पर्यंत, म्हणजे 30 जून 2026 पर्यंत सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल। तर मित्रांनो, पुढच्या कर्जाचं नेमकं काय, म्हणजे जून नंतर मग बँकांना राज्य शासनाकडून कधी पैसे भेटतील, ते बँकचे अकाउंट कधी क्लिअर होतील, नवीन कर्ज बँकेकडून कधी भेटेल आणि त्याचे पैसे अकाउंटला कधी येतील, शेतकऱ्यांच्या कामाला ते पैसे कधी येतील, हा अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो। हे मुद्दे मी सांगत नाहीये, जितके शेतकरी नेते असतील, अजित नवले असतील, राजन क्षीरसागर असतील, राजू शेट्टे असतील मित्रांनो, या शेतकरी नेत्यांनी हेच प्रश्न पुढे मांडलेले आहेत आणि हे मुद्दे मित्रांनो अतिशय महत्त्वाचे आहेत। कर्जमाफी योजनेत कुठेतरी बदल होण्याची अतिशय गरज आहे मित्रांनो। आणि मित्रांनो, ही व्हिडिओ आपण त्यासाठीच बनवलेली कारण की शेतकऱ्यांपर्यंत जितकी माहिती पोहोचेल तितके शेतकरी अवेअर होत असतात आणि आपला हेतूच असतो मित्रांनो तुमच्यापर्यंत खरी आणि जेन्युइन माहिती पोहोचण्याचा। सो मित्रांनो, यासाठीच हा व्हिडिओ केलेला आहे। आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।